श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणपती रहस्य प्रतिशोध एका जन्माचा भाग 2. एक रहस्यमयी कथा. पूजा उरकून निधी दाराजवळ ओट्या शेजारी बसलेली असते. तिच्या मनात पहाटे पडलेल्या स्वप्नांचा विचार चालू असतो. रेणुका तिला न्याहारीसाठी बोलावते, पण ती भूक नाही म्हणून सांगते. रेणुका, सुनंदा मामी तिला आग्रह करतात, पण ती मात्र नकार देते. सहज आले गाव फिरून म्हणून ती जायला निघते, पण मामी आणि रेणुका तिला जाऊ नको म्हणून सांगतात. पण तरीही निधी लवकर येते असं सांगून घराबाहेर पडते. फिरत फिरत न कळत ती पुन्हा त्या हेमाडपंथी मंदिराजवळ येते. का कोण जाणे, पण तिला या मंदिराशेजारी आपलं काहीतरी नातं आहे असं वाटतं असतं. तेवढ्यात तिला मागून आवाज येतो, आलीस तू निधी. निधी मागे दचकून पाहते तर समोर तीच व्यक्ती होती. वृद्ध, सामान्य, साधू, कीर्तनकार, प्रवचनकार यांचा वेश असावा तसा त्या व्यक्तीचा पेहराव होता. कपाळी अष्टगंध आणि चेहऱ्यावर स्मित हास्य. निधी विचारते, कोण आहात तुम्ही? माझं नाव तुम्हाला कसं माहीत? मी श्रीधर स्वामी. आणि हो माहीत आहे बेटा, तुला खूप प्रश्न पडलेत, पण त्याची उत्तरे मी तुला आत्ता इथे नाही देऊ शकत, पण एक संकेत देऊ शकतो. काय संकेत? कसला संकेत? काय बोलतात तुम्ही? निधी जरा त्रासिक होऊन विचारते. एक निधी, तू सोमेश्वर आणि गावचा सरपंच मारुतीराव पासून सावध राहा. आणि हो, तुझ्या घरासमोर अर्थात रेणुकेच्या घरासमोर जे तुळशी वृंदावन आहे तिथे खोदकाम कर. तुला संकेत मिळेल. जेव्हा तुला संकेत मिळेल तेव्हा तू शेजारच्या गावात कोटीपुरम मध्ये ये. मी तुझी वाट पाहेन, पण फार उशीर करू नको. शत्रूला तुझी इथे येण्याची चाहूल लागली आहे. लवकरच तो पहिला घात करेल. निधीपुरती गोंधळून गेली होती. तिच्यासमोर एकापेक्षा एक मोठे रहस्य प्रश्न पडले होते. अचानक तिचं डोकं दुखू लागलं. तिचे डोळे बंद केले आणि एका क्षणासाठी तिला होमकुंड दिवे एक प्राचीन पुस्तक दिसू लागलं. क्षणात तिने तिचे डोळे उघडले, पण तिच्यासमोर कोणीही नव्हतं. तिला फार आश्चर्य वाटलं. तिने इकडे तिकडे शोधही घेतला, पण तिला ती व्यक्ती कुठेच दिसली नाही. तिला फार नवल आणि विचित्र देखील वाटलं की 2 क्षणासाठी एखादी व्यक्ती इतक्या दूर कशी जाऊ शकते. पण ती आता पटकन घरी जायचं ठरवते. घाईघाईत ती पावले उचलत घरी येते. घरी येताच ती स्तब्ध होते, कारण घरी सोमेश्वर बसला होता आणि ती सुनंदा आणि रेणुकेला काहीतरी उपाय वगैरे सांगत होता. अचानक सुनंदाचं लक्ष निधीकडे जाते आणि ती म्हणते, अगं निधी, कुठे होतीस तू? अगं ते मी असंच शेताकडे गेले होते. मंदिराकडे जाऊन आलीस ना? सोमेश्वर म्हणतो. हे ऐकताच निधी घाबरते. तोच खोटारडा स्वतःच्या शक्तींचा वाईट उपयोग करून दुसऱ्यांना फसवतो, त्यांच्यावर माया टाकतो. ज्याच्यामुळेच ह्या गावावर अवकळ आली आहे. तोच नीच माणूस श्रीधर, तोच भेटला आहे आज निधीला, आणि त्याचा पहिल्यापासूनच तिच्यावर डोळा होता. तिने इथं गावात यावं यासाठीच त्याने रेणुकेच्या नवऱ्याला एकनाथला गायब केले आहे. तोच तिच्यावर मोहिनी टाकतोय. सुनंदा आणि रेणुका दोघी आश्चर्यचकित होतात. दोघींना निधी खोटं बोलल्याचा खूप रागही येतो आणि तिची काळजीही वाटते. पुन्हा सोमेश्वर म्हणतो, मुली सावध राहा. तो तुला नुसत्या गोष्टी सांगून तुझं अपहरण करेल. अजिबात विश्वास ठेवू नकोस. शक्तीच्या मोहापायी असे अघोरी लोक काहीही करू शकतात. रेणुका लगेच म्हणते, स्वामी, मग यावर आता काय करावे? आणि आमच्या ह्यांचं काय झाले? बरे असतील ना ते? एकनाथचं काही सांगता येत नाही, पण आज अष्टमी आहे. आज मी निधी आणि तुमच्या कल्याणार्थ एक विशेष पूजा करणार आहे. पण याद राखा, पूजेत विघ्न येता कामा नये, आणि तुम्ही जर नाही आलात तर हा मी माझा अपमान समजेन आणि पुन्हा मी तुमची काही एक मदत करणार नाही. रेणुका काकुळतीने म्हणते, नाही, असं अजिबात होणार नाही स्वामी. आम्ही तुमची समधी आज्ञा पाळू. तुमचाच आधार हाय. आता सोमेश्वर तिघींकडे एक कटाक्ष टाकतो आणि तिथून निघून जातो. सोमेश्वर जातात. सुनंदा आणि रेणुका निधीला जाब विचारू लागतात, पण निधीचं त्यांच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसते. तिला कोण चुकीचे आहे की कोण बरोबर हेच समजत नाही.
तिला अचानक दुपारी श्रीधरांनी सांगितलेला संकेत आठवतो आणि लगेच निधी घराबाहेर पडते. इथे तिच्या पाठोपाठ रेणुका आणि सुनंदा सुद्धा पडते. त्या निधीला प्रश्नाचा भडीमार करत असतात, पण निधी मात्र तिच्याच विचारात आणि कामात गुंग असते. निधी पटकन बाहेरची फावडी घेते आणि तुळशी वृंदावन जवळ खोदायला लागते. इथे निधी काय करते याचा काही थांगपत्ता सुनंदा आणि रेणुकाला नसतो. निधी खोदतच असते. अचानक काहीतरी पत्रा लागल्यासारखा आवाज येतो. निधी सावध होऊन हाताने माती बाजूला सारते. ती एक पत्र्याची छोटी पेटी होती. निधी ती पेटी बाहेर काढते, साफ करते. निधी ती पेटी घरात आणते. त्या पेटीला छोटेसे कुलूप होते, पण ते गंजले होते. निधी रेणुकेला हातोडे आणायला सांगते. रेणुका हातोडे आणते. निधी हातोडीने त्या कुलपावर प्रहार करते. 2-3 झटक्यात कुलूप तुटते. निधी पटकन पेटी उघडते तर आत पुन्हा एक लाकडी बॉक्स होता. निधी तो बॉक्स पाहते तर आत तिला सोन्याचं एक मंगळसूत्र मिळते आणि एक सुक्या रक्ताने भरलेल्या कापडात गुंडाळलेला चाकू मिळतो आणि एक पत्र आणि एक जुनं जमीन घरमालकीचं कागदपत्र मिळतं. जुन्या सोन्याचं मंगळसूत्र पाहून रेणुका खूप चकित होते, कारण ते सोन्याचं मंगळसूत्र दुसरं तिसरं कोणाचं नसून तिच्या मोठ्या बहिणीचं अर्थात निधीची आई सरिताचं होतं. निधी पत्र वाचते तर पत्रात लिहिले होते, रेणुका, मी आणि दिनेश आज रात्रीच हे गाव सोडून निघून जातोय, कारण सोमेश्वर मारुतीराव आणि तो आम्हाला सोडणार नाही. सरपंच पद, पैसा, जमीन या मोहामुळे आणि पूर्ववैमनस्यातून मारुतीने आपली पिढी, जात, जमीन आणि घर खोट्या व्यवहारावर आपल्या बाबांकडून लुटले आहे. त्यानेच आपल्या शेतात आग लावली होती. पण जेव्हा हे बाबा आणि काकांना समजलं तोपर्यंत उशीर झाला होता. मारुती आणि सोमेश्वरने आपल्या सर्व कुटुंबाला संपवलं आहे. ह्या सर्व घटनेची मी आणि दिनेश साक्षी आहोत. आम्ही निधीच्या तपासणीसाठी तालुक्याला गेलो होतो म्हणून आम्ही वाचलो, आणि तू मावशीकडे गावी गेली म्हणून आपण वाचलो. पण त्यांना माझी आणि दिनेशची चाहूल लागली आहे. पण आम्हाला आमच्यापेक्षा निधीची चिंता आहे, म्हणून आम्ही गाव रात्री सोडतोय. त्यांनी आपलं घर सुद्धा जाळून टाकले आहे. म्हणून मी एक पुरावा म्हणून आणि तुला सावध करण्यासाठी हे पत्र आणि आईने दिलेलं डोरलं यात ठेवते. सोबत ज्या चाकूने नराधमाने आपल्या आई बाबा, काका काकू, भैया वहिनी, आत्या यांना संपवलं, तो सुरा मी यात सुरक्षित ठेवलाय. भविष्यात नक्की या पुराव्यांनी त्या नराधमाला फाशी होईल. त्यानंतर त्यांनी घर पेटवलं. तो मारुती सरपंच असल्याने पोलिसांकडे जाण्यात काही अर्थ नव्हता, कारण त्याच्यासमोर त्याचं काही चाललं नसतं आणि आमच्या जीवाची शाश्वती नाही. श्रीधर स्वामींनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यांचीच गाडी घेऊन आम्ही शशिकांतकडे जातोय. तुला ही पेटी मिळेल की नाही माहीत नाही, कारण मी अक्काच्या घरी तुळशी वृंदावनच्या खाली श्रीधर स्वामींच्या सल्ल्याने हे करते. तुझी काळजी घे, तुझी सरिता. निधीच्या डोळ्यात पाणी आले. ते तिच्या आईचं पत्र होतं, जे शेवटचं होतं. डोळे भरून ती तिच्या आईबाबांना पाहू सुद्धा शकली नव्हती. तिचे आजी आजोबा, दुसरा मामा मामी, आत्या काकू यांना बघू सुद्धा शकली नाही. अवघं कुटुंब तिचं मारलं गेलं होतं. अलगद तिने तिच्या आईचं मंगळसूत्र हातात घेतलं आणि रडू लागली. रेणुकेला हे सर्व कळताच ती मोठमोठ्यानं रडू लागली. धाय मोकळून ती रडत होती. सुनंदा ही रडतच तिला सावरत होती. रेणुका मात्र त्या नराधमांना शिव्या शाप देत रडत होती. सगळ्यांच्या अशा रडण्याने भार्गवीही घाबरून गेली. निधी मात्र सुनंदा मामी आणि रेणुकेला सावरते आणि आता मात्र दृढ निश्चय करते. तिला हे समजून जात की श्रीधर स्वामी हेच खरे आहेत आणि सोमेश्वर आणि मारुतीराव तिचे शत्रू. पण त्या पत्रात असलेलं तिच्या आईने केलेला तो हा उल्लेख कोणासाठी होता यासाठी ती मामी आणि मावशीला समजावून आणि सावध राहायला सांगून शेजारच्या गावी कोटीपुरमला जायला निघते. उर्वरित भाग आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद. पुढील रहस्यमयी भाग पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन रहस्यमयी कथा दररोज ऐकू शकता. धन्यवाद.